आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे. बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी. नृसिंहवाडी दत्त देवस्थानचा मनमानी कारभार. माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांचा निवेदनातून आरोप. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देवस्थान हे सार्वजनिक ट्रस्ट असून पुजारी मंडळींकडून याचा कारभार पाहिला जातो. मात्र देवस्थानतर्फे विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू आहे. अनावश्यक गोष्टींसाठी वारेमाप खर्च देवस्थानतर्फे केला जात आहे. याचे नेमके गौडबंगाल काय? या संदर्भात ट्रस्ट समितीला दत्तभक्तांनी जाब विचारला पाहिजे, असे निवेदन दत्त देवस्थानचे माजी विश्वस्त मुकुंद वाडीकर पुजारी यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. मी देवस्थानचा जवळजवळ 7-8 वर्ष विश्वस्त होतो. 25-30 वर्ष झाली या गोष्टीला. तेव्हापासून मी देवस्थानच्या काही गोष्टीबद्दल बऱ्याच वेळेला देवस्थानाकडे लेखी अर्ज केले, समक्ष निवेदनं दिली, परंतु कुठल्याही बाबतीतलं उत्तर दिलं जात नाही आहे. देवस्थानच्या आता परवाच देवस्थानात बांधकामासंदर्भी मीटिंग बोलवलेली होती. त्या ठिकाणी तिकडचं आता 2 मेलावरचं बांधकाम करण्यात काय अर्थ नाही आहे हे मी त्यांना पटवून दिलं. त्याच्याऐवजी आता या ठिकाणी वैभव काळू पुजारी, सोनू पुजारी यांनी खाली पायऱ्या देवाच्या कट्ट्यापर्यंतच्या पायऱ्याचं काम व्यवस्थित केलं. तेवढं एकमेव चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत की खालच्या पायऱ्या करायचं काही काम नव्हतं. तिकडे समाधीमध्ये बांधकाम केलं आहे, त्याची काय आवश्यकता नव्हती. हा अनावश्यक पैसा जो खर्च होतो आहे तो पैसा खर्च होऊ नये. त्याच्यानंतर ज्या काय गोष्टी आहेत या गोष्टी सर्व पुजारी मंडळींना विश्वासात घेऊन झाल्या पाहिजेत. देवस्थानानं खर्च किती करायचा आहे, मोठमोठ्या गोष्टी अशा ज्या आपण बांधकामं वगैरे जे करतो आहे याला पुरातत्व विभागाची परवानगी वगैरे घेतली जाते का नाही, या ठिकाणी जी कामं केली जातात या कामाचं टेंडर वगैरे काढलं जात नाही आहे. ते टेंडर का काढलं जात नाही. अनेक देवस्थानं जमिनी परवा विकल्या, त्या जमिनीची कुठल्याही पद्धतीची माहिती दिली गेलेली नाही आहे. ह्या अशा अनेक बाबी या ठिकाणी होतात. ऑडिटचं व्यवस्थित होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर कुठला असेल तर जनरल मीटिंग ही घेतलीच जात नाही आहे. पुजाऱ्यांना विश्वासात घेतला जात नाही आहे. मनोमनी कारभार या ठिकाणी सगळा चाललेला आहे. हा कारभार असाच जर चालू राहिला तर सर्व येणाऱ्या देवस्थान हे पुजारी मंडळींचं जसं आहे तसंच सर्व दत्तभक्तांचं सुद्धा देवस्थान आहे. तर पुजाऱ्यांच्या बरोबर या सर्व दत्तभक्तांनाही त्याच्यातलं हे सामावून घेतलं पाहिजे आणि दत्तभक्तांनी या सगळ्या माहिती गोष्टी कळल्या पाहिजेत. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे, देवस्थानने शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर 14 ते 15 कोटी रुपये खर्चून भक्तनिवास बांधण्याचे ठरवले आहे. मात्र यासाठी कोणत्याही शासकीय कागदपत्रांची व परवानग्यांची पूर्तता केलेली नाही. इतक्या मोठ्या खर्चासाठी सर्वसाधारण बैठक बोलावून प्रस्ताव मंजूर करून घेणे गरजेचे आहे. तसेच निविदा प्रक्रिया राबवून खर्चाची मान्यता घेतली पाहिजे. मात्र हे काहीही झालेले दिसून येत नाही. सदर भक्त निवासाची जागा गावापासून दूर असून बिगर शेती झालेली नाही. या जागेस दरवर्षी महापुराचा धोका असून बांधकामासाठी ही जागा योग्य नाही. माझ्या या मतासंदर्भात बहुतांश पुजारी मंडळी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरं, ती जी आता नवीन बांधकाम करायचं होतं तिथं पाया नाही आहे, ती जमीन NA नाही आहे. अशा असताना सरकारी परवानग्या नाही आहेत. असं असताना परवा उद्घाटनही तिथं केलं असं समजतंय. मग याच्या मागचं गौडबंगाल काय आहे हे समजत नाही. दत्त देवस्थानने असा अनावश्यक खर्च करण्यापेक्षा सुसज्ज हॉस्पिटलची उभारणी करून उच्च शिक्षित डॉक्टर स्टाफची नेमणूक केली पाहिजे, जेणेकरून ग्रामस्थ व यात्रेकरूंची सोय होऊ शकेल. तसेच नारायण स्वामी, काशीकर स्वामी, मौनी स्वामी इत्यादी संकादिकांच्या समाधी ओवऱ्या खोल्यांचा जीर्णोद्धार केला पाहिजे. वृद्ध व अपंग लोकांसाठी मंदिराच्या दक्षिण-उत्तर घाटाकडून इलेक्ट्रिक वाहनांची सोय केली पाहिजे. ग्रामपंचायत व शाळांच्या सहकार्याने वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, प्लॅस्टिक निर्मूलन असे लोकोपयोगी उपक्रम राबवले पाहिजेत, असेही मुकुंद वाडीकर पुजारी यांनी सांगितले. देवस्थान बाबतच्या तक्रारीसाठी आपण एकटेच आहात
इतर पुजारी मंडळी आपल्या पाठीशी नाहीत असा प्रश्न मुकुंद वाडीकर पुजारी यांना विचारला असता त्यांनी इतरही पुजारी माझ्या बाजूने आहेत, मात्र धाडसाने कोणी पुढे येत नाही असे सांगितले. निवेदन दिलेलं आहे. हे निवेदन दिल्यानंतर मी त्याच्यामध्ये एकटाच आहे असं लोकांची हे आहे, पण मी त्याच्यामध्ये एकटा नाही आहे. गावातले अनेक लोक त्याच्यामध्ये मला पाठिंबा देणारे आहेत, पण ते काय म्हणतात की उगाच आपण कशाला या भानगडीत पडायचं, म्हणून ते काही पुढं असे येत नाही आहेत. धाडस पाहिजे, ते धाडस करायला कोणी तयार होत नाही आहे. ते धाडस बरं मला शेवटी काय आहे, मला कोणाचीही देणे घेणं नाही आहे. दत्त महाराजांच्या कृपेनं माझं अतिशय उत्तम सगळं चाललेलं आहे आणि इतकं सगळं मला दत्त महाराजांनी दिलेलं असताना दत्त महाराजांचं चांगलं कसं होईल हेच बघणं माझं काम आहे. आणि त्याच्यासाठी मला या ठिकाणी काही लोकांनी धमक्या दिल्या परवाची जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये केल्यानंतर, पण मी त्याला किंमत देत नाही आहे. आणि आता माझं वय जवळ 79 माझं वय आहे. 79 वयाला जर या ठिकाणी अशा पद्धतीने जर मला याच्यात महाराजांच्या ह्याच्यासाठी जर मला देह जरी माझा गेला तरी मला वाईट वाटायचं काही कारण नाही आहे. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.